नमस्कार सर्वांना. कसे आहेत सर्वजण? तर आज बनवूया आपण मस्तपैकी गरमागरम एक रेसिपी, जी आपण नेहमीच बाहेरून खातो. पण आपण जास्त कमी साहित्यात म्हणजे घरच्याच साहित्यात आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर इथे आपण मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मी पाहिजे तर चॉपरमधून चॉप करून घेऊ शकता किंवा असंच हे बारीक एकदम बारीक चिरून घ्या. जर तुमच्याकडे थोड्या भाज्या असतील तर भाज्या पण याच्यामध्ये ॲड केलं तरी होऊन जातं, जसं की कॅप्सिकम वगैरे. तर माझ्याकडे कोणत्याच भाज्या नव्हत्या, फक्त एवढं काय दूध थोडं खराब झालं होतं, ते पनीर होतं जे मी केलं होतं, दूध खराब झालं त्याचं पनीर मी याच्यामध्ये टाकलेलं. हे बघा, याच्यामध्ये जे आपण कारण कधी कधी असंच दूध सारखं तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. मग असेच आपल्या असलेल्या साहित्यातूनच आपण हे वेगळे पदार्थ बनवू शकतो. इथे मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली. जेवढं तुमच्या घरात पनीर वगैरे असेल तर टाका, नसेल तर तुम्ही फक्त भाज्या टाकून पण हे करू शकता. इथे मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. पनीर फक्त किसून किंवा असं एकदम मॅश करून घ्या, म्हणजे त्याच्या गुठल्या वगैरे राहणार नाही. थोडं मॅश केलं तर होऊन जातं ते लगेच. इथे तू आता मसाले कोणते ॲड करायचे ते बघा. इथे चिली फ्लेक्स ॲड केलेलं, तू बारीक चिरलेली हिरवी मिरची पण टाकू शकता थोडंसं. आणि इथे मी काळी मिरी पूड टाकलेली 1 ते 1.5 चमचा. जर तुम्हाला याच्यामध्ये सॉसेस ॲड करायचे असेल तर सॉस पण आणू शकता. चिली सॉस, थोडासा सोया सॉस किंवा डायरेक्ट शेजवान सॉस पण याच्यामध्ये थोडासा ॲड करू शकता. तर इथे मी बघा थोडंसं चीज पण याच्यामध्ये असं कुस्करून टाकलं आणि हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलं. आणि लास्टला थोडंसं मुलांना थोडंसं तिखट पाहिजे होतं, म्हणून मी थोडं याच्यामध्ये चिली सॉस ॲड करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवा असेल तर टाका, नसेल तर थोडा पाहिजे तर ते रेड चिली सॉस असतं थोडा टाकला तरी होऊन जाईल. कारण कधी शेजवान सॉस जास्तच हे असतं. ते इथे बघा माझ्याकडे चपातीचं पीठ, ते चपाती मुलं आता खाल्लं कंटाळा घेतात, म्हणून चपातीचं पीठ उरलेलं होतं. चपाती नको होतं त्यांना. तेच चपातीचं पीठ आपलं रेड दररोजचं असतं तेच घेतले मी इथे. आणि त्याच्या मस्तपैकी चपात्या बनवून घेतलेत. बघा इथे पिठामध्ये घोळून मस्तपैकी अशी एक मोठी चपाती मी इथे लाटून घेणार आहे. जेवढी मोठी तुम्हाला पातळ करता आली तरी चालेल. तशी पीठ लावून तुम्ही ही चपाती मस्तपैकी मोठी लाटून घ्या अशा पद्धतीने. चपाती लाटून घेतल्यानंतर बघा इथे एक वाटीने मी असे याची छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. याचे आपण मस्तपैकी असे मोमोज बनवणार आहेत, जे फ्राय मोमोज आहेत ते. तर इथेच मी गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहेत. तुम्हाला जर मैद्याचे बनवायचे असेल तर ते पण तुम्ही बनवू शकता. इथे बघा याच्यात मी थोडंसं बोलले चिली सॉस टाकलेलं आहे आणि हे थोडं मिश्रण याच्यामध्ये टाकू. तर मला काय एवढा मोमोजचा शेप वगैरे येत नाही, जसं आपल्याला येतं तसं आपण याच्यामध्ये शेप करू शकता. कारण शेप महत्त्वाचे, कसे पण आले तरी चालतील, त्यातलं आतलं फिलिंग आणि वरचं कव्हर तर टेस्टी पाहिजे. तर त्याचे बघा असेच मी हे केले, जसे तुम्हाला येतील तसे तुम्ही बनवू शकता. करंजीसारखे थोडेसे मोदक टाईप वगैरे असे पण तुम्ही याचा शेप देऊ शकता. तर इथे बघा जस्ट मी फोल्ड केलं आणि ती खाली हे करून त्याला दोन्ही साईडून आपण फक्त एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे बघा हे दोन्ही साईडच्या कडा आहेत ते एकत्र करून घ्यायचे की आपले शेप तयार होतात. ज्या शेपचे तुम्हाला मोमोज आवडतात त्या शेपचे तुम्ही बनवू शकता. कसं असं चपातीच्या पिठाचं बनवलं हेल्दी पण आहे आणि घरातल्याच वस्तूतून आपण काहीच बाहेरून जास्त वगैरे आणलं नाही. हेच जर बाहेरून खायला जाते किती हे करतील. ते बघा मैद्याचे पण मी बनवले आणि याचे वेगवेगळे शेप ट्राय करत होतो की कोणालाच एवढं येत नव्हतं नीट. इथे मी आता हे फ्राय करणार आहे, कारण स्टीम मोमोज नको आहेत मुलांना. तर इथं मी तेल गरम करून घेतलं आणि हे तेलामध्ये फ्राय करून घेतले. पाहिजे तर तुम्ही थोडेसे 5 मिनटं त्यांना उकळून नंतर स्टीम करून नंतर त्यांना फ्राय केलं तरी चालतं किंवा असे डायरेक्ट फ्राय केलं तरी होऊन जातात. फक्त एवढं की मीडियम गॅसवर करा आणि थोडं 2-3 मिनटं त्यांना तसेच हे करू द्या, म्हणजे हलवू नका. आणि नंतर मग त्यांना परत पलटी करून सर्व बाजूने मस्तपैकी असे गोल्डन फ्राय करून घ्या. मग जर कुरकुरीत अजून पाहिजे असेल तर त्याच्यावर थोडंसं वेगळे कोण करून घेऊ शकतात. तर इथे बघा आता मस्तपैकी 2 मिनिटात आपले झालेले मस्त कुरकुरीत असे फ्राय झालेले. आणि हे तुम्ही शेजवान सॉस बरोबर किंवा मेयोनीज बरोबर सर्व्ह करू शकता. आपल्या घरच्या घरी घरच्या साहित्य चपातीच्या पिठामध्ये आपले मस्त असे मोमोज रेडी झालेले.
तर नक्की एकदा करून बघा. तिथे बघा किती मस्त असे चीझी मोमोज तयार झाले आणि माझं ते पनीर पण मी बाहेर आणलं होतं. दूध पण घरातलं खराब झालं होतं. त्याच्यापासून आपण पनीर बनवलं होतं. म्हणून घरातल्याच वस्तूपासून अशा वस्तू नक्की बनवा. थँक यू फॉर वॉचिंग.